नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाची जी काही परीक्षा पार पडलेली होती त्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्याकरिता दिनांक 2/12/2024 ते 6/12/2024 तसेच 11/12/2024 ते दिनांक 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार करण्यात आलेली ही निवड यादी आहे। तात्पुरती निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का। चेक करताना तुमचं कॉमन मेरिट नंबर असेल, तसेच ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, तसंच ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अप्लाय केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव, अप्लाइंग कॅटेगरी, तसेच तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन किती गुण मिळालेले आहे हे तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिमार्कमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं निवड किंवा तुमची जी निवड आहे, सिलेक्शन कॅटेगरी किंवा सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, ओके। सो याची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। ओके, सो आता कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती होत्या ते आपण थोडंसं जाणून घेऊया। तर पहा विद्यार्थ्यांनो, कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता जी काही रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये पूर्वीचे जे नाव आहे त्याचे लिपिक आहे या संवर्गाची रिक्त पदे। तर पहा, एकूण जागांचा तपशील जो होता तो 1846 पदे होते। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 142, अनुसूचित जमातीसाठी 150, विमुक्त जातीसाठी 49, तसेच NT-B साठी 54, NT-C साठी 39, NT-D साठी 38 आणि विमापुरसाठी 46, इतर मागास वर्गाकरिता 452 पदे होते आणि आर्थिक दुर्बल घटककरिता 185 आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता या ठिकाणी 185 जागा आणि खुल्या वर्गासाठी 560 असे टोटल मिळून जर आपण पाहिले तर 1846 जागेंकरिता या ठिकाणी ही रिक्रुटमेंट संदर्भाची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता त्या संदर्भाची तात्पुरती निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे। ओके, सो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।